खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून लोकमान्य टिळक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र आणि परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ शर्मिला पिंपळकर उपस्थित होत्या। यावेळी मान्यवर, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सुशोभीकरणाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक चौकाला नवसंजीवनी मिळणार असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून हजारो लाखो देशभक्तांना पुल्लिंग चेतवणारे सर्व समाजाने एकत्र यावे याकरता सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू करणारे माननीय तुर्किस्तान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक, ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती, त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे। या स्मारकाचं महत्त्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं। 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती त्यांची आरती, लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते। या ठिकाणचा जो गणेशोत्सव आहे तो खऱ्या अर्थाने इतर सर्व उत्सवांना, ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव असतो आणि आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि या रूपाने ठाणे महानगरपालिका आणि आमच्या वतीने त्यांना आम्ही पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो।